नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादशी हिंद केसरी बकासूरची. तर भावांनो, आजच बरडचं मैदान झालं. या मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली. भावांनो, जाईल त्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला सतत हार होत आहे. तर भावांनो, बकासूर आता नक्की कधी पळेल, या आजच्या बरड मैदानातली हार भरून नक्की कधी काढेल. तर भावांनो, आज जे बरडचं मैदान झालं, या मैदानातला 1 नंबरचा मानकरी ठरला बकासूरचा छोटा भाऊ पंचम हिंद केसरी सर्जा व त्याचा पायरा होता सचिनसोबत. तर त्यांना देखील शुभेच्छा देऊया. तर भावांनो, वळूया आता महत्त्वाच्या विषयाकडे. विषय म्हणजे बकासूर किती तारखेला पळताना दिसेल. तर भावांनो, मला आत्ताच अपडेट मिळालेली आहे की बकासूर आपल्याला आता दिसणार आहे तो म्हणजे 30 तारखेला. तर भावांनो, 4 ते 5 दिवसाच्या गॅपनंतर बकासूर आपल्याला 30 तारखेला वार रविवार कोरेगाव आणि एक मुळशी असे 2 ठिकाणी मैदान होतं आहे. तर या मैदानामधनं नक्की कोणत्या मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसेल. तर भावांनो, बकासूरचं मुळशीचं होम ग्राउंड देखील मैदान आहे, कोरेगावला देखील मैदान आहे. दोन्ही मैदान ओपनचेच आहेत. तर भावांनो, नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार, तर याची अपडेट आपल्याला मिळालेली आहे. तर भावांनो, जास्त शक्यता म्हणजे 70% देऊया आपण मुळशीमध्ये. भावांनो, बकासूरचं होमग्राऊंड मैदान आहे मुळशीचं आणि या मैदानामध्ये आपला बकासूर आपल्याला पळताना दिसण्याची जास्त शक्यता आहे. आणि भावांनो, नक्कीच शुभेच्छा देऊया आपल्या बकासूरला 30 तारखेसाठी. आणि या मैदानामध्ये आपला बकासूर नक्कीच गुलालाचा मानकरी होईल. कारण भावांनो, आता या मैदानामध्ये बकासूरचा पायरा टॉप असणार आहे. त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच बकासूरचे आता बॅड लक चालू आहेत, परंतु बकासूर आपला कमबॅक करण्यासाठी माहीर आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, लवकरच कमबॅक करेल. धन्यवाद भावांनो.